भारतामध्ये 10 ते 20% मुलींना PCOSचा प्रॉब्लेम आहे. पिंपल्सचं तुम्ही म्हटलात, पिंपल्ससारखे प्रॉब्लेम्स किंवा अशा चेहऱ्यावरती काही डाग येत आहेत, पिंपल्स येत आहेत. तर या गोष्टींसाठी पार्लरमध्ये जाणं योग्य आहे की प्रॉपर एक मेडिकल ट्रीटमेंट घेणं योग्य आहे? काय वाटतं तुम्हाला? सो जनरली ना PCOS, PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा हे जर बघितलं तर हे साधारण टीनेजमध्ये हो. सुरू होतं. सो पहिली गोष्ट म्हणजे हे खूप सिव्हिअर असेल तर मेडिकल इंटरव्हेन्शन 100% लागतं. तुम्हाला नीट औषधच घ्यायला घ्यावी पाहिजे लागतात. डॉक्टरांकडे जाऊन. पण उलट होतं, लोक पहिले सलॉनमध्ये येतात हो. की मला सांग ना माझ्या मानेला काळं होतंय, हम्म. किंवा त्या मुलींचं वजन खूप वाढतं, मग थाईजमध्ये ब्लॅक व्हायला लागतं, हो. अंडरआर्म्स ब्लॅक व्हायला लागतात. सो जी ॲस्थेटिशियन ब्युटिशियन आहे ना, पहिले तीच नॉलेजेबल पाहिजे. हम्म. सो आता मी कायम जे सांगते, आमचा सिडेस्कोचा अभ्यासक्रम आहे किंवा जे कोर्सेस आम्ही घेतो त्याच्यात ही सगळी माहिती नीट सांगितली जाते की प्रायमा फेसिया बघितलं तुम्ही की क्लायंटची मान काळी आहे की लगेच ट्रीटमेंट सुरू करायची नाहीये. त्याच्या मागचं कारण जाणून घ्या. क्लायंटला सांगा की हे बघ, कदाचित हे PCOD किंवा PCOS कडे जाणार असेल, तू आधी एक चांगल्या गायनोकॉलॉजिस्टला दाखव, हार्मोनल तुझं चेकअप करून घे, आपण ट्रीटमेंट तर करूच पण शो इट टू अ प्रॉपर डॉक्टर. एक बरोबर. दुसरं महत्वाचं, कितीही तुम्ही एक्सटर्नल ट्रीटमेंट केली, लोकांना ना पटकन डॉक्टरांकडे जायचं नसतं की मला औषध नको, नकोय. मला कुठला चेकअप नको, रिस्ट्रिक्शन येतील. तर ब्युटिशियननी समजून सांगणं महत्वाचं आहे की तू डाएटकडे लक्ष दे. सगळ्यात महत्वाचं जे आता आपण म्हटलो की तरुण मुलींना, हो. सो काय झालंय, 2 वेळचं घरचं जेवणच नीट करत नाहीये. करेक्ट. आयदर मुली हॉस्टेल्सवर आहे, ट्रॅव्हल करतायत, किंवा घरी असून सुद्धा त्यांना बाकीचे डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत बाहेरचे खायचे. सो कायम आम्ही त्या क्लायंटला किंवा यांना सांगतो की ही वेळच येऊ देऊ नका. PCOS, PCOD, ॲक्ने, स्किन डार्कनिंग, हेअर लॉस हे सगळे इंटरलिंक्ड आहे. ह्याची वेळ का येऊ देऊ नका. पहिलं तुमचं डाएट आणि लाईफस्टाईलमध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवकर झोपणे आणि एक्सरसाइज करणे. सो तरुण मुली असतात त्यामुळे कुठलाही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करू शकतात. जिम वगैरे केलं पाहिजे असं नाहीये. आणि कायम या मुली जेव्हा येतात तेव्हा म्हणतात मी चालायला जाऊ का? तुम्ही सांगते तू 40-45 ओलांडली की चाल. आत्ता तू असा कुठला तरी स्पोर्ट खेळ ज्याच्यात तुला घाम येईल भरपूर. बॅडमिंटन आहे, टेनिस आहे, काही खेळ तू, पण असा रनिंग कर. सो ह्यानी काय होतं, तुझं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, भूक चांगली लागते, यू थिंक राईट, स्ट्रेस लेवल कमी होते. सो हे सगळं इतकं इंटरलिंक्ड आहे ना, म्हणजे तुम्ही ब्युटीचे कुठलेही क्वेश्चन्स मला विचारले तर बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगेन की लोकांनी प्रॉपर जे आपलं चौरस आहार असतो, कोशिंबीर, डाळ, वरण, भात, तूप, लिंबू, सॅलड, हे व्यवस्थित दोन्ही जेवणांमध्ये घेतलंच पाहिजे.